सगळेच म्हणतात की भारत तंत्रज्ञानाने जगात मागे आहे। आपण फक्त गूगल, फेसबुक, व्हॉट्सॲप, झूम वापरतो। पण हे खरं आहे का? उत्तर आहे नक्कीच नाही। कारण भारतात आधीपासूनच अशा अनेक टेक कंपन्या आणि ॲप्स आहेत ज्या जागतिक पातळीवर कार्यरत आहेत। फक्त दुर्दैव इतकंच की आपण त्यांना ओळखत नाही आणि वापरत नाही। तर आज आपण अशा भारतात बनलेल्या ॲप्स बद्दल बोलणार आहोत ज्या गूगल वर्कस्पेस, क्रोम ब्राउझर, व्हॉट्सॲप, झूम, टिकटॉक, ट्विटर, सेल्सफोर्स यांना सरळ टक्कर देतात। आणि आमच्या भारत इंडेक्समध्ये आम्ही हे ॲप्स प्रत्यक्षात वापरतो, कारण खरी देशभक्ती स्वदेशीचा वापर करणं होय। थोडक्यात काय तर भारतीय टेक्नॉलॉजी वापरणं होय। नमस्कार, मी मेघा। भारतामध्येही अशी अनेक कंपनी आहेत जी गूगल, मायक्रोसॉफ्ट यांना टक्कर देतात आणि ती कंपनी म्हणजे जोहो कॉर्पोरेशन। जोहो कॉर्पोरेशन ही 1996 साली स्थापन झालेली भारतीय सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस कंपनी आहे। याचं मुख्यालय तमिळनाडूमध्ये चेन्नई येथे आहे। जगभरातून 10 कोटीहून अधिक युजर्स आणि 150हून अधिक देशांमध्ये जोहोची सेवा वापरली जाते। खास गोष्ट म्हणजे कंपनीने काहीही बाहेरून फंडिंग घेतलेले नाहीयेत। म्हणजेच जोहो पूर्णपणे सेल्फ फंडेड आहे, जे जागतिक सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस कंपन्यांमध्ये अत्यंत दुर्मिळ आहे। जोहोचे फाउंडर जे आहे श्रीधर वेंबू, जे आज भारतीय स्टार्टअप जगातील प्रेरणास्थान मानले जातात। जोहोची कंपनी हे फक्त मेड इन इंडिया नाही तर मेड फॉर द वर्ल्ड आहे। जोहोची प्रमुख उत्पादने आहेत जसे की जोहो मेल, थोडक्यात भारताचं जीमेल म्हणा। जीमेल सारखंच प्रोफेशनल ईमेल सर्व्हिस, पण गूगल प्रमाणे तुमच्या ईमेलमधून डेटा काढून जाहिरात दाखवत नाहीत। 100% ॲड फ्री आणि सिक्युअर। कंपन्यांसाठी कस्टम डोमेन ईमेल सर्व्हिस, उदाहरणार्थ yourname@yourcompany.com, म्हणजे जीमेल मोफत असला तरी तुमच्या प्रायव्हसीची किंमत आकारतं। जोहो मेल मात्र खरी सुरक्षितता देते। दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे जोहो डॉक्स, गूगल डॉक्सचा पर्याय। ऑनलाईन डॉक्युमेंट क्रिएशन, एडिटिंग आणि क्लाउड स्टोरेज। गूगल डॉक्स प्रमाणे मल्टिपल पीपल एकत्र काम करू शकतात। खास करून भारतीय SMEs म्हणजे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस यासाठी जोहो डॉक्स मोठा पर्याय आहे। फाइल्स भारतातल्या सर्व्हर्सवर सुरक्षित राहतात। तुम्ही गूगल डॉक्सवर डिपेंड न होता जोहो डॉक्सवर तुमची कंपनी चालवू शकता। नेक्स्ट आहे जोहो मीटिंग, म्हणजे झूम किंवा गूगल मीटला पर्याय। यामध्ये सिक्युअर ऑनलाईन मीटिंग्स आणि वेबिनारसाठी परफेक्ट प्लॅटफॉर्म भेटतं। झूम सारखी सर्व फीचर्स म्हणजेच स्क्रीन शेअरिंग, रेकॉर्डिंग, पोल्स, ब्रेकआउट आणि रूम्स हे सगळे उपलब्ध आहेत। पण इथं महत्त्वाचं म्हणजे सर्व डेटा भारतात स्टोअर्ड होतो। झूम अमेरिकेतलं, गूगल मीट कॅलिफोर्नियातलं, पण जोहो मीटिंग भारतातलं। यानंतर येतो जोहो CRM, सेल्सफोर्सला टक्कर देतो। सेल्सफोर्स ही जगातील सर्वात मोठी CRM कंपनी आहे, पण ती महागडी आहे। जोहो CRM मात्र किफायतशीर आणि भारताची बिझनेससाठी कस्टमाइज करता येणार आहे। कस्टमर डेटा, सेल्स पाईपलाईन, ऑटोमेशन हे सगळंच एका प्लॅटफॉर्मवर मिळतं। भारतातील हजारो बिझनेस जोहो CRM वापरून आपलं काम डिजिटाइज करत आहेत। पूर्ण जग सेल्स फोर्सवर चालतं, पण भारत जोहो CRM ने स्वतःचं फ्युचर तयार करतं। तर मित्रांनो, जोहो ही केवळ एक भारतीय कंपनी नाही, तर ती एक संपूर्ण डिजिटल इकोसिस्टम आहे। जग गूगल वर्कस्पेस वापरतं, पण भारताने स्वतःचं वर्कस्पेस तयार करून दाखवले। जोहो हे दाखवून देतं की भारताचं तंत्रज्ञान केवळ देशापुरतं नाही तर संपूर्ण जगासाठी आहे। तर हे झालं जोहो कंपनीने ॲप्स बनवलेले। तर अशीच रिलायन्सने मेड इन इंडिया एक जिओ पेजेस म्हणून सुद्धा एक ॲप आहे। रिलायन्स जिओने सादर केलेलं जिओ पेजेस हा भारतात बनवलेला क्रोमियम बेस्ड ब्राउझर आहे। हा ब्राउझर वेग आणि परफॉर्मन्सच्या दृष्टीने गूगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज इतकाच दमदार आहे। पण त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे की तो भारतीय वापरकर्त्यांसाठी तयार केला गेलाय। जिओ पेजेसमध्ये तुम्हाला होम फीड थेट भारतीय भाषांमध्ये मिळतो। मराठी, हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली यासारख्या भाषांमध्ये तुम्ही तुमचा ब्राउझिंग अनुभव वैयक्तिक करू शकता। त्यासोबत सुरक्षित ब्राउझिंगसाठी ॲड ब्लॉकर, इन्क्रिप्टेड कनेक्शन आणि ट्रॅकिंग प्रोटेक्शन यासारखी फीचर्स दिलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की क्रोम प्रमाणे डेटा अमेरिकेत न जाता जिओ पेजेस तुमचा डेटा भारतातच प्रोसेस करतो। म्हणजेच की तुमचं डिजिटल फुटप्रिंट देशाबाहेर जात नाही। थोडक्यात सांगायचं तर क्रोम जरी जागतिक पातळीवर लोकप्रिय असला तरी त्याचं युजर्स प्रायव्हसीवर नेहमीच प्रश्नचिन्ह असतं।
त्याला एक सुरक्षित मेड इन इंडिया आणि भारतीय भाषांमध्ये सुसज्ज पर्याय म्हणजे जिओ पेजेस आहे. आता नेक्स्ट मेड इन इंडिया कम्युनिकेशन ॲप म्हणजे फ्लॉक. फ्लॉक ॲप हा भारतात बनलेला वर्क प्लेस चॅट आणि टीम कोलॅबोरेशन टूल आहे. स्लॅक आणि गुगल चॅट यांना टक्कर देणारं फ्लॉक प्रोजेक्ट मॅनेजमेंट, फाईल शेअरिंग, टास्क असाइनमेंट अशा सर्व सुविधा देतं. एकदम गुगल वर्कस्पेस सारखं संपूर्ण इकोसिस्टम. थोडक्यात भारताने फक्त फ्रेंड्स चॅटमध्येच नाही तर वर्कप्लेस कम्युनिकेशनमध्येही आपले पर्याय तयार केलेत. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी सुद्धा एअर मीट आणि से नमस्ते सारखे सुद्धा मेड इन इंडिया ॲप्लिकेशन्स आहेत. एअर मीट आणि से नमस्ते हे 2 ॲप्लिकेशन्स आहेत जे बंगळुरूमध्ये तयार झालेलं आहे. एअर मीट हे भारताचं खास व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि व्हर्च्युअल इव्हेंट्स प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वेबिनार्स, ऑनलाईन कॉन्फरन्सेस आणि नेटवर्किंग इव्हेंट्स आयोजित करण्यासाठी होतो. झूम आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स यासारख्या जागतिक दिग्गजांना एअर मीट सरळ स्पर्धा देतं. आज भारतातील अनेक IT कंपन्या आणि स्टार्टअप्स आपल्या मीटिंग्स आणि इव्हेंटसाठी एअर मीट वापरतात. आणि असं से नमस्ते ॲप पण पॅन्डेमिकच्या काळात भारतीय इंजिनियर्सनी वेगाने तयार केलेलं झूमला पर्याय देणारं एक लोकप्रिय ॲप म्हणजे से नमस्ते. हे पूर्णपणे ब्राउझर बेस्ड आणि सिक्युअर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की यामध्ये होणारा सर्व डेटा भारतातच होस्ट होतो, म्हणजे तुमचं गोपनीय संभाषण सुद्धा देशाबाहेर अगदी जात नाही. आता कामासाठी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी ॲप्स, तशाच प्रमाणे पेमेंटसाठी सुद्धा मेड इन इंडिया ॲप्स आहेत. ते तुम्हाला माहितीच असणार, जसं की फोनपे, पेटीएम आणि भारत पे. UPI मध्ये क्रांती म्हणजे भारताने गेल्या काही वर्षात केलेली सर्वात मोठी डिजिटल क्रांती म्हणजे UPI युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. हे जगाला दिलेलं भारताचं सर्वात मोठं डिजिटल गिफ्ट आहे. फक्त एका QR कोडने किंवा मोबाईल नंबरने काही सेकंदात पैशांची देवाणघेवाण होऊ शकते. इतकी सोपी, वेगवान आणि सुरक्षित पद्धत जगात कुठेच नाही. आजही गुगल, ॲपल, पेपाल यासारख्या दिग्गज UPI सारखं सीमलेस पेमेंट सिस्टीम रेप्लिकेट करू शकलेले नाहीत. आणि असंच आहे आपलं फोनपे. UPIचं नाव घेतलं की सर्वात आधी आठवतं ते म्हणजे फोनपे. UPI ट्रान्झॅक्शन्समध्ये हे ॲप अग्रेसर आहे. आज लाखो दुकानं, मग ती चहाची टपरी असो किंवा मोठा मॉल, सगळीकडे फोनपे स्वीकारलं जातं. यामुळे डिजिटल इंडियाचं स्वप्न खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात उतरलंय. आणि फोनपेचा अल्टरनेटिव्ह म्हणजे पेटीएम. भारतातील पहिली खरी फिनटेक सक्सेस स्टोरी म्हणजे पेटीएम. 2016च्या डिमॉनिटायझेशन नंतर तर पेटीएम घराघरात पोहोचलं होतं. वॉलेट्सपासून सुरुवात करून आज हे ॲप लोन्स, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, शेअर ट्रेडिंग अशा अनेक सेवापर्यंत विस्तारलेलं आहे. एका भारतीय कंपनीने फिनटेक इकोसिस्टम किती वेगाने वाढवू शकतो याचं पेटीएम उत्तम उदाहरण आहे. भारत पे आणि अशाच प्रकारे भारत पे सुद्धा लहान दुकानदारांसाठी तर भारत पे म्हणजे सोपं साधन ठरलंय. साध्या QR कोडवर आधारित पेमेंट सिस्टीमने छोट्या किराणा दुकानदारालाही डिजिटल इंडियाचा भाग बनवले. म्हणजे पूर्वी फक्त मोठ्या बँकांना उपलब्ध असणाऱ्या सुविधा आज पानवाल्या आणि टपरीवाल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर अशाच प्रकारे मेड इन इंडिया सोशल मीडिया ॲप्स सुद्धा आहेत, म्हणजे जसं की कू, चिंगारी आणि मोज. कू ॲप हा ट्विटरचा सर्वात मोठा पर्याय म्हणून कू ॲप समोर आलं. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे ॲप पूर्णपणे भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमधील लोक थेट संवाद साधू शकतात. आज पंतप्रधानपासून ते केंद्रीय मंत्री आणि राज्यस्तरीय नेते, मोठे पत्रकार असे अनेकांनी कू वापरला आहे. भारतीयांना स्वतःच्या भाषेत मोकळेपणाने मते व्यक्त करण्याचा एक मंच इथं मिळालेला आहे. चिंगारी, मोज आणि जोश. टिकटॉकला भारतात बंदी आल्यावर अनेकांनी विचार केला की इंडियन क्रिएटर्स मागे पडतील, पण लगेचच भारतीय कंपन्या पुढे आल्या आणि चिंगारी, मोज आणि जोश यासारखे ॲप समोर आणले. आज लाखो कंटेंट क्रिएटर्स या मेड इन इंडिया ॲप्सवर व्हिडिओ बनवत आहेत, लाखो व्ह्यूज घेत आहेत आणि खरं तर डिजिटल इकॉनॉमीचा एक मोठा भाग या ॲप्समुळे भारतीयांच्या हातात परत आला आहे. आता पाहूयात क्लाउड अँड सास रेव्होल्यूशन म्हणजे फ्रेशवर्क्स. फ्रेशवर्क्स म्हणजे पूर्वीचं फ्रेश डेस्क. चेन्नई आधारित फ्रेशवर्क्स ही आज भारताची सास म्हणजेच सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस कंपनी आहे. ग्राहक सेवा, हेल्प डेस्क, CRM आणि ऑटोमेशनसाठी फ्रेशवर्क्स जगभरात वापरलं जातं. यामुळे ती थेट सेल्सफोर्स, झेनडेस्क यासारख्या अमेरिकन दिग्गजांना स्पर्धा देते. ग्लोबल सक्सेस आहे फ्रेशवर्क्स. ही पहिली भारतीय सास कंपनी आहे जी थेट नासदाकवर लिस्टेड झाली.
$10 बिलियन पेक्षा जास्त व्हॅल्युएशन मिळवणं ही भारतातील SaaS क्षेत्रातील ऐतिहासिक घटना ठरली। हीच खरी डिजिटल इंडियाची ताकद आहे। Zoho, फ्रेशवर्क्स यासारख्या कंपन्या सिद्ध करतात की भारत केवळ कन्झ्युमर ॲप्स बनवत नाही तर जगाला चालवणारे एंटरप्राइज सॉफ्टवेअर सोल्युशन्स देखील भारतातून तयार होत आहेत। तर मित्रांनो, आपण आज पाहिलं की Zoho, जिओ पेजेस, फ्लॉक, एअरमीट, फोनपे, कूव, फ्रेशवर्क्स आणि अनेक ॲप्स ही फक्त काही उदाहरणं आहेत। पण खरं तर भारत फक्त सॉफ्टवेअर वापरणारा देश नाही तर सॉफ्टवेअर बनवणारा देश आहे। गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, मेटा याचं वर्चस्व असलं तरी खरी क्रांती भारतात घडत आहे। मित्रांनो, भारताचा संदेश थेट आणि स्पष्ट आहे। स्लोली शिफ्ट, प्राऊडली सपोर्ट अँड बी अ डिजिटल देशभक्त। तर हा संपूर्ण व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि मी मेघा मोहिते। सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।